लसणाच्या बाजारभावामध्ये मागील काही दिवसांपासून सुधारणा. लसणाच्या भावात 2 आठवड्यांमध्ये सरासरी 500 ते 1000 रुपयांची वाढ. देशात यंदा बटाट्याचं उत्पादन वाढल्यानं बटाट्याला कमी दर. सध्या बटाट्याला प्रति क्विंटल सरासरी 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान दर. बाजारात गाजराची आवक कमी असून गाजराला चांगली मागणी. सध्या गाजराला प्रति क्विंटल सरासरी 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान दर. नाशिकमध्ये झालेल्या पावसानं द्राक्ष पिकांचं नुकसान. बागेत पावसाचं पाणी साचल्यानं द्राक्ष बागांना तळ्याचं स्वरूप. द्राक्षांवर करपा आणि मावा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. पावसाळा सुरू झाल्यानं लिंबाला कमी मागणी असल्यानं दरात घसरण. सध्या लिंबाची प्रति क्विंटल 3000 ते 4000 रुपयांच्या दरम्यान विक्री. डाळिंबाला बाजारात सध्या चांगला उठाव. बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे डाळिंबाचे दर तेजीत. तर डाळिंबाची आवक मात्र यंदा अपेक्षेपेक्षा कमीच. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दर पातळी 200 ते 300 रुपयांनी कमी. ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 2600 ते 2800 रुपयांच्या दरम्यान भाव. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली. तुरीला सर्वसाधारण 6260 रुपये प्रति क्विंटलचा दर. यंदा मका बियाणाचा दर किलोमागे जवळपास 100 रुपयांनी वाढला. 4 किलोच्या बॅगमध्ये 350 ते 400 रुपयांचा भुर्दंड. शासनानं लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती येथील सोयाबीन संशोधन केंद्रात बीबीएफ पेरणी पद्धतीनं सोयाबीनची पेरणी पद्धतीमुळे उत्पादनात 20 ते 25% वाढ. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरुवात. भात पेरणी वाया जाण्याच्या भीतीनं शेतकरी धास्तावले. बळीराजावर दुबार पेरणीचं सावट. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची शक्यता. लातूर जिल्ह्यात गेल्या 7-8 दिवसापासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. पावसानं आणखी उसंत घेतल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता.